वळूयात पुढल्या बातम्यांकडे। टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस फसवणूक प्रकरणाची चौकशी आता सुरू केली आहे। कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची आणि अनेक योजनांची छाननी केली जात आहे। टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला। दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये 5 ते 6 कोटी असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये टोरेस कंपनीनं 1000 कोटींची फसवणूक केली। सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचा पोबारा। टोरेस कंपनीत दादरचे भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांचेही पैसे बुडाले। सर अभी तक मैंने कम से कम 156 का लोन लिया है। 1,56,00,000 का, जो अनसिक्योर मल्टीप्लाई बैंकों से है, मतलब बहुत सारे बैंकों से, बहुत सारे फाइनेंस कंपनी से हैं। प्रदीप कुमार यांनी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या नावाने 13 कोटी रुपये गुंतवले होते। लगभग 13 करोड़ रुपए, एक छोटी अमाउंट तो नहीं है सर। अभी सब पूछ रहे हैं, अभी आपके सामने एक बंदा आया था, वो देख रहे थे, वो पैसे के लिए मेरे पास बैठा था कि वो बोलता है हमको टोरेस से मतलब नहीं है, आप हमको पैसा दो। टोरेस घोटाळ्याची माहिती आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिली। टोरेसचे जे घोटाळे झाले त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल हे आम्ही विनंती केली। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताची मुंबई हायकोर्टात धाव। मी घोटाळा उघडकीस आणला, माझ्या जीवाला धोका असल्याची सीएची माहिती। सीए अभिषेक गुप्ताची हायकोर्टाकडे संरक्षणाची मागणी। टोरेस कंपनीच्या घोटाळ्यामागे युक्रेनमधील माफिया असल्याचं अभिषेक गुप्ताचं म्हणणं आहे। अभिषेक गुप्ताचे वकील विवेक तिवारींनी या संदर्भातली याचिका दाखल केली आहे। या टोळीनं यापूर्वी आशिया खंडातील इतर देशात अशाच प्रकारे फसवणूक करून पोबारा केला होता। डिसेंबरच्या अखेरीस जमेल तितका मोठा हात मारून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गाशा गुंडाळण्याचा कट कंपनीला आखला होता। शिवाजी पार्क पोलिसांच्या विनंतीवरून मीरा भाईंदर इथल्या शाखेसह कंपनीची 3 बँक खाती गोठवण्यात आली आहेत। बँकांच्या खात्याचे ऑडिट आणि फॉरेन्सिक ऑडिट होण्याची शक्यता आहे। टोरेस कंपनीचं इंस्टाग्राम अकाउंट कुठून आणि कोण ऑपरेट करतंय याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे।